हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? एज्युकेशन फॉर यू अँड लर्न फ्रॉम होम या उपक्रमांतर्गत आपणा सर्वांचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण समरूप त्रिकोण म्हणजे काय हे समजून घेतले. आज आपण त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या यांचा अभ्यास करणार आहोत. दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्यांच्या तिन्ही संगत बाजू प्रमाणात असणे व तिन्ही कोन एकरूप असणे आवश्यक असते. दोन त्रिकोण काढले आपण, तर या दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी या बाजू प्रमाणात असाव्या लागतात आणि हे कोन सुद्धा कसे असावे लागतात? एकरूप असावे लागतात. या सहा अटीपैकी म्हणजे तीन बाजू असलेल्या आणि तीन बाजू प्रमाणात असलेल्या तीन अटी आणि तीन कोन एकरूप असण्याच्या तीन अटी, म्हणजे एकूण काय झाल्या? सहा अटी झाल्या. सहा अटीपैकी तीन विशिष्ट अटींची पूर्तता झाल्यास उरलेल्या अटींची पूर्तता आपोआप होते. म्हणजेच दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी किंवा होण्यासाठी तीनच विशिष्ट अटी पुरेशा असतात आणि या तीन अटी पडताळून दोन त्रिकोण समरूप आहेत का हे ठरवता येते. पुरेशा अटींचा समूह म्हणजेच त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या होय. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आपण काय म्हणतोय. दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. काय लागतं? त्यांच्या संगत बाजू प्रमाणात लागतात आणि त्यांचे संगत कोन एकरूप लागतात. म्हणजे तीन बाजू प्रमाणात आणि तीन कोन एकरूप, म्हणजे एकूण किती अटी झाल्या? सहा अटी झाल्या. या सहा अटीपैकी तीन अटींची जरी पूर्तता केली दोन्ही त्रिकोणाने, तरी बाकीच्या ज्या उरलेल्या अटी आहेत त्यांची पूर्तता काय होते? आपोआपच होते. आणि म्हणून दोन त्रिकोण समरूप आहेत का हे पडताळून पाहण्यासाठी आपल्याला कुठल्याही तीन अटीचा आपल्याला उपयोग करता येतो. आणि तो जो अटींचा समूह जो आहे, जो आपण पडताळणीसाठी वापरणार आहोत, त्या अटीच्या समूहाला आपल्याला काय म्हणायचं आहे? त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या म्हणायचं आहे. मग त्या तीन अटी कोणत्या आहेत त्या पाहूया आपण. नंबर 1, को कसोटी किंवा को कसोटी, म्हणजे कोन 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 कसोटी किंवा कोन कसोटी. फक्त दोन. दुसरी आहे बा म्हणजे बाजू कोन बाजू कसोटी. तिसरी आहे बा म्हणजे बाजू कसोटी. तर आपण आधी पहिल्या कसोटीचा अभ्यास करूया. को कसोटी म्हणजे कोन कसोटी. आता या कसोटीमध्ये आपल्याला दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील दिलेल्या एकास एक संगतीनुसार होणारे संगत कोन जर एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप असतात को कसोटीनुसार. म्हणजेच आपण इथे दोन त्रिकोण घेतलेले आहेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR. आता इथे आपल्याला एकास एक संगती आवश्यक आहे, कारण एकास एक संगती असल्याशिवाय आपल्याला समरूपता ही कन्सेप्टच आपली लागू होत नाही. त्याच्यामुळे आधी आपल्याला एकास एक संगती लक्षात घ्यायची आहे. दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील दिलेल्या एकास एक संगतीनुसार, आता इथं जी एकास एक संगती दिलेली आहे ABC, एकास एक संगत आहे PQR. म्हणजे A हा P शी संगत आहे,
बी हा क्यूशी संगत आहे आणि सी हा आरशी संगत आहे। तर या एकास एक संगतीनुसार जर कोण ए हा एकरूप आहे कोण पी शी, कोण बी हा एकरूप आहे कोण क्यू शी आणि कोण सी हा एकरूप आहे कोण आर शी, म्हणजे एकास एक संगतीनुसार जर हे कोण एकरूप असतील, संगत कोण म्हणजे एकास एक संगती स्पष्ट केली की आपल्याला संगत कोण लक्षात येतात। कोण ए हा कोणाशी संगत आहे, कोण पी शी संगत आहे, कोण बी हा कोण क्यू शी संगत आहे, कोण सी हा कोण आर शी संगत आहे। म्हणजे संगत कोण तीनही एकरूप आहेत, म्हणजे ए बी सी त्रिकोणाचे तीनही संगत कोण हे पी क्यू आर त्रिकोणाच्या संगत कोणांशी एकरूप आहेत। अशा वेळेस दोन त्रिकोण समरूप आहेत असं म्हटलं जातं, म्हणजे त्रिकोण ए बी सी समरूप आहे त्रिकोण पी क्यू आर, आणि हे कशाने समरूप आहे, को कसोटीनुसार समरूप आहे। म्हणजे कोण 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 कसोटीनुसार समरूप आहे, कारण इथं तीनही कोण ए बी सीचे तीनही कोण हे पी क्यू आरच्या तीनही संगत कोणाशी एकरूप आहेत, आणि म्हणून हे दोन त्रिकोण हे समरूप आहेत कोणत्या कसोटीनुसार, को कसोटीनुसार। अशा पद्धतीने आपण को कसोटीचा अभ्यास केला। या को कसोटीमध्येच आपल्याला आणखी एक कसोटी अभ्यासायची आहे, फक्त को कसोटी म्हणजे दोनच कोण असलेली कसोटी। आता या ह्याच्यामध्ये आपण तीन कोण एकरूप दाखवलेले आहेत। आता आपण काय करूया, असे दोन आकृत्या काढूया ज्यामध्ये दोन कोण एकरूप आहेत। को कसोटी, दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोण जर दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणाशी एकरूप असतील तर पहिल्या त्रिकोणाचा उरलेला कोण हा दुसऱ्या त्रिकोणाच्या उरलेल्या कोणाशी एकरूप असतो। आता हे असं का होतं, कारण आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते। आपल्याला दोन कोणाचं माप माहिती आहे आणि ते दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कोण दुसऱ्या दोन कोणाशी संगत कोणाशी एकरूप आहे, म्हणजे तिसरा जो माप असणार आहे याही त्रिकोणाचा जो येईल तोच दुसऱ्या त्रिकोणाचा येईल, म्हणजे ती जोडी आपोआप एकरूप होईल। आता आपण काय करूया, एक उदाहरण घेऊया। समजा ए हा कोण आहे 60 मापाचा, बी हा कोण आहे 50 मापाचा आणि सी कोण आपल्याला माहिती नाही आहे। पी कोण आपण पी क्यू आर त्रिकोणामध्ये पी हा कोण आहे 60 मापाचा, क्यू हा कोण आहे 50 मापाचा, आर कोण आपल्याला माहित नाही। आता इथं काय आहे, ए हा एकरूप आहे कोण पी शी, कोण बी हा एकरूप आहे कोण क्यू शी। तर आता सी कोण किती येईल, हा 60 आहे हा 50 आहे, म्हणजे 110 झाली। इथं 110 180 मधून वजा करा, राहिले 70 अंश, म्हणजे सी कोणाचं माप किती आलं 70 अंश। तसेच आपण आर कोणाचं माप काढूया, पी कोणाचं माप 60 आहे, क्यूचं 50 आहे, म्हणजे आरचं सुद्धा काय येईल 70च येईल, कारण 180 वजा 110 म्हणजे 70 अंश। म्हणजे सी कोणाचं माप 70 आहे, आर कोणाचं माप सुद्धा 70 आहे, म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, सी कोण एकरूप आहे आर शी। म्हणजेच काय, जर एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन कोणाशी एकरूप असतील तर पहिल्या त्रिकोणाचा जो उरलेला कोण आहे, आता इथं उरलेला कोण कोणता आहे, सी आहे, आणि दुसऱ्या त्रिकोणाचा उरलेला कोण काय आहे, आर आहे। तर पहिल्या त्रिकोणाचा उरलेला कोण हा दुसऱ्या त्रिकोणाशी काय असतो, एकरूप असतो। आणि अशा कसोटीला कोणत्या, एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण हे को कसोटीनुसार एकरूप असतात। उदाहरणार्थ आपण इथं अजून आणखी एक उदाहरण घेऊया। त्रिकोण LMN आणि त्रिकोण RST मध्ये LMN एकास एक संगती RST
कोन एम हा एकरूप आहे कोन एस सी, कोन एन हा एकरूप आहे कोन टी सी. तर को कसोटीनुसार दोन कोन एकरूप आहेत, याचा अर्थ तिसरा कोन आपोआप एकरूप येईल पहिल्या त्रिकोणाचा दुसऱ्या त्रिकोणाशी, आणि म्हणून आपल्याला लिहिता येईल त्रिकोण एल एम एन एकरूप आहे त्रिकोण आर एस टी. आता या कसोटीचा आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना उपयोग होणार आहे. त्रिकोणाचे तीन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत तीन कोणाशी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण समरूप असतीलच, पण पहिल्या त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणाशी एकरूप असतील तर उरलेला जो कोन आहे पहिल्या त्रिकोणाचा तो दुसऱ्या त्रिकोणाच्या उरलेल्या कोणाशी आपोआप एकरूप येईल, आणि म्हणून आपल्याला दोन त्रिकोण हे को कसोटीनुसार समरूप आहे असं आपल्याला सांगता येईल. आणि उदाहरण सोडवताना आपल्याला या को कसोटीचा उपयोग होणार आहे. त्यानंतरची नेक्स्ट कसोटी आहे बा को बा कसोटी, म्हणजेच बाजू कोन बाजू कसोटी. दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूच्या एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या संगत बाजूच्या दोन जोड्या ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूच्या दोन जोड्याशी प्रमाणात असतील आणि पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजूतील समाविष्ट कोन हा दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन बाजूशी समाविष्ट असलेल्या कोणाशी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण बा को बा कसोटीनुसार समरूप असतात. आता आपण हे उदाहरणांशी समजून घेऊया. इथं आपण दोन त्रिकोण घेतलेले आहेत, त्रिकोण ई एफ जी आणि त्रिकोण क्यू टी आर. आता ई एफ जी या त्रिकोणामध्ये आपण एकाच एक संगती आधी लक्षात घ्या. ई संगत आहे क्यू शी, एफ संगत आहे टी शी, जी संगत आहे आर सी. म्हणजे एकाच एक संगती कशी आहे, ई एफ जी एकाच एक संगती क्यू टी आर. आता इथं जे आहे ई एफ जी बाजू आहे ती ई एफ बाजू किती दिली आपल्याला 1.5 दिलेली आहे 1.5. क्यू टी बाजू दिलेली आहे 3. तर आपण काय करूया, ई एफ छेद क्यू टी म्हणजेच 1.5/3 बरोबर एफ जी किती आहे आपला, एफ जी 2 आहे आणि टी आर किती आहे, टी आर 4 आहे. या दोघातला रेशो घेतला तर आपल्या लक्षात येतं की 1.1 1.5 2 3 2 2 2 4 म्हणजे रेशो किती येते 1/2 येतो. म्हणजे रेशो काय आहे, गुणोत्तर काय आहे, प्रमाणात आहे. म्हणजे दोन बाजू एका त्रिकोणाच्या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन बाजूशी काय आहेत, प्रमाणात आहेत. आणि त्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन म्हणजे ई एफ आणि एफ जी बाजूंनी समाविष्ट केलेला कोन कोणता आहे, समाविष्ट कोन आहे एफ. आणि क्यू टी व टी आर बाजूंनी समाविष्ट केलेला कोन आहे टी. आणि या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोन हा दुसऱ्या त्रिकोणाच्या त्याच संगत बाजूमधला जो काही हा कोन आहे समाविष्ट कोन तो काय आहेत, एकमेकांशी एकरूप आहेत. म्हणजे कोन एफ एकरूप आहे कोन टी, अलग लक्षात. आणि ते किती आहे, माप 110 अंश दिलेलं आहे आपल्याला. आणि मग दोन बाजू प्रमाणात आहेत आणि त्या दोन बाजूमधला एक कोन काय आहे, एकरूप आहे. म्हणून आपल्याला सांगता येते त्रिकोण ई एफ जी समरूप आहे त्रिकोण क्यू टी आर बा को बा कसोटीनुसार. मला वाटते तुम्हाला ही बाकोबा कसोटी समजली असेल. आपण आता नेक्स्ट कसोटीकडे वळूया. यानंतरची कसोटी आहे बा 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 कसोटी, बाजू 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 कसोटी. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एकाच एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही बाजूंशी एकाच प्रमाणात असतात तेव्हा ते दोन त्रिकोण बा 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 कसोटीनुसार समरूप असतात.
इथे आपण दोन त्रिकोण घेतलेले आहेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोण XYZ. त्रिकोण ABC मध्ये आणि त्रिकोण XYZ मध्ये एकास एक संगती आहे, ABC एकास एक संगती आहे XYZ. तर इथे AB बाजू आपल्याला 2 दिलेली आहे, ABशी संगत असलेली बाजू इथं आहे XY जी की 1 दिलेली आहे. आता या दोन बाजूचा आपल्याला गुणोत्तर घ्यायचा आहे. AB छेद XY म्हणजे 2/1, BC 4 दिलेली आहे, YZ दिलेला आहे 2. आपल्याला या दोन संगत बाजूचं गुणोत्तर घ्यायचं आहे. BC छेद YZ बरोबर 4/2 म्हणजे उत्तर येईल आपलं 2. त्यानंतर राहिलेली तिसरी जी बाजू आहे AC, ती AC बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या XZ बाजूशी काय आहे, संगत आहे. आणि म्हणून AC ची लांबी आपल्याला 6 दिलेली आहे आणि XZ ची लांबी आपल्याला 3 दिलेली आहे. तर AC छेद XZ जर घेतला आपण तर 6/3 म्हणजेच त्याचं उत्तर येईल 2. म्हणजे प्रत्येक संगत बाजूचं जर आपण गुणोत्तर घेतलं तर त्या प्रत्येकाचं उत्तर किती येत आहे, 2 येत आहे. म्हणजे संगत बाजू, तिन्ही संगत बाजू, ABCच्या तिन्ही संगत बाजू ह्या XYZच्या तिन्ही संगत बाजूशी काय आहेत, प्रमाणात आहेत. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की त्रिकोण ABC समरूप आहे त्रिकोण XYZ बा कसोटीनुसार. म्हणजे बा कसोटी आपल्याला जर लागू करायची असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या ज्या संगत बाजू आहेत त्या प्रमाणात असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने आपण त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या यांचा अभ्यास केलेला आहे. यानंतर आपल्याला समरूप त्रिकोणांचे गुणधर्म पाहायचे आहेत. समरूप त्रिकोणांची गुणधर्मे. पहिला गुणधर्म आहे परावर्तनता. परावर्तनता या गुणधर्मामध्ये प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशीच काय असतो, समरूप असतो. म्हणजेच त्रिकोण ABC समरूप आहे त्रिकोण ABC, या गुणधर्माला आपल्याला परावर्तनता म्हणायचं आहे. त्यानंतर सेकंड गुणधर्म आहे सममितता. सममितता म्हणजे काय, तर एक त्रिकोण हा दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर दुसरा त्रिकोण हा पहिल्या त्रिकोणाशी समरूप असतो. म्हणजेच त्रिकोण ABC समरूप आहे त्रिकोण DEF, तेव्हा त्रिकोण DEF समरूप असेल त्रिकोण ABCशी. त्यानंतर लास्ट जे गुणधर्म आहे तो आहे संक्रमकता. संक्रमकता म्हणजे पहिला त्रिकोण हा दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप आहे, दुसरा त्रिकोण हा तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप आहे, तेव्हा पहिला त्रिकोण हा तिसऱ्याशी समरूप येतो. म्हणजेच काय, त्रिकोण ABC समरूप आहे त्रिकोण DEF, त्रिकोण DEF समरूप आहे त्रिकोण XYZ, तेव्हा त्रिकोण ABC समरूप असेल त्रिकोण XYZ. तर या आहेत आपल्या समरूप त्रिकोणांच्या गुणधर्मांच्या आपण अभ्यास केलेला आहे. परावर्तनता, सममितता आणि संक्रमकता. अशा पद्धतीने आपण समरूप त्रिकोणांच्या कसोट्या आणि समरूप त्रिकोणांचे गुणधर्म यांचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कसोटी जी आहे को कसोटी, त्याची आपण काय करणार आहोत, सिद्धता पाहणार आहोत. को कसोटी आपण सिद्ध करणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा